फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलेले आहे गावाकडे फ्रेंड बर्थडे, आणि आता तिचा बर्थडे तर 1 महिन्या आधी झाला. 1 महिन्यानंतर सेलिब्रेशन आज आहे, आणि त्यानंतर आज त्याच्या निमित्त जेवण आहे. जेवणामध्ये काय आहे? मटन भात, लांब पोळी. तर ते लांब पोळी काय मी तुम्हाला दाखवेलच, आणि त्याचबरोबर इथे आणखी चकल्या सुरू आहे. ही आहे फ्रेंड, हिचाच आहे बर्थडे, प्रांजली. ही चकल्या बनवत आहे बघा. मी नाही बनवत आहे, माझी फ्रेंड बनवते. ही सुकेशनी, ही फक्त गोष्टी सांगते, बाकी काही करत नाही. काहीच नाही करत, बिलकुल काही नाही करत. बल्लारशाला, आणि आता सुरू आहे सध्या कामं सुरू आहे. सकाळपासून येऊन आहे, एक काम केलं तर नाही. ही आता आली, बिलकुल कामं झाल्यानंतर डायरेक्ट जेवण करायला. माझ्या ब्लॉग मध्ये माझीच बुराई सुरू आहे. हा चला आता इकडे जाऊ, तिकडे आणखी आवाज येतो. आम्ही 5-6 जणी आलेलो आहे, तर सगळ्यांना दाखवते. अगं इकडे तर बघ थोडेसे. सगळीकडे टाकते ते. हे बी तर खा ना, खा. तू हसून खा, म्हणजे याची सगळे बनवलेली मेहनत तू वाया घालवत. तेव्हा खाऊन गोष्टी ठेवली. गरमी होते ना, तिथं कोणीच नाही ना, तरी मी राहते. इकडे हवा येते, हवा आहे ना. काही म्हणजे मी सांगणार आहे, तो अशीच सांगणार आहो. मेहनत करे का मला अंडा खाय फकीर म्हणतो. बनवलं तिने, हे दाखवत आहे म्हणतो. ब्लॉगिंग मध्ये टाकणार आम्ही. खा. कपडे बदलवले. पेमेंट चालू आहे, व्हिडिओ काढते पेमेंट चालू. अरे सगळं झालंय ग. चला आता सगळेजण आता जवळपास 6 होत आहे. आता इकडे मुलं बघत आहे आपापले मोबाईल. आयू काहीतरी बघत आहे, हा बाहेर आहे. तू काय करता रे? तुझं काय सुरू आहे? माझा बीई चालू आहे. बीई चालू आहे. हो, अच्छा बीई सुरू आहे. खुशी कुठे गेली? खुशीला आणायला चालू आहे. अच्छा अच्छा, आणूया. चला माहिती झालं, तू पाहते माझी व्हिडिओ. आणि बघतो मी. मग पाहते तू माझी व्हिडिओ, तुला काय वाटलं? मग बस हायच करा तुम्ही, काही तर बोला. ड्युटी पाला सोडून आल्या, काही तर बोला. आज एन्जॉय करायचा दिवस आहे म्हणते. अच्छा, तरी छान झालं. तुमचं काय करायचा दिवस आहे? खायचं आहे काय? तिचं काय ड्युटी थोडं एन्जॉय करायचा दिवस आहे म्हणते. आमच्या चकली बनवायचा, चिवडा. आमची रोजच्याच कामाचा दिवस आहे आज. आमचा रोजचाच कामाचा दिवस आहे आज. झाला नाही चकला अजून? सगळा दिवस गेला काम करता करता नाही. पाठवत आहे व्हिडिओ नाही, मला वाटतं युट्यूबवर टाकतो. हा काही नाही, आता व्हिडिओ दे ना. तू आज एक काम कर, तू जा बाहेर. हे आत्ता आलं दिवा लावून. काहून ग वेळ झाला? सांग ना, काहून वेळ झाला भाऊजी? सांगा तुम्ही तरी. भाऊजी सांगते बा, सांगा. तुम्ही कामाचे नाही, आपापल्या नवऱ्या सोडून देता नाही येतात. म्हणून वेळ झाला. अच्छा, पैदल आले का चंद्रपूर? पायदळ यायसाठी. मग तुम्ही कशाला पहिले आले? यायचे नाही का सोबत? नाही, आम्ही पायदळ नाही आमची कॅपॅसिटी पायदळ याची. आम्ही बसने आलो. बाकी दोघं तिकडे. अरे हे चाललंय व्हिडिओ पाहून. मग आता तुझा खडकवासला का पुणेच आहे? नाही, खडकवासला नाही. खडकवासला नंतर जाते वाटते आहे ना? 2 वर्ष आता अशीच प्रिपरेशन. अच्छा अच्छा अच्छा, क्लासेस आहे म्हणजे तुझे? क्लास हॉस्टेल वगैरे. अच्छा, कोणता गेम खेळत आहे का? शिका. खुशी शिकवत आहे सगळ्यांना. तुम्ही बसा भाऊजी, तुम्ही शिकवा. नाही मी शिकतो. माझे 3 लाख सबस्क्रायबर आहे. गरम पाण्याने तोंड धुणे, गरमीचे दिवस आहे. चल 3 सबस्क्रायबरला 3 लाख म्हणतात. काय ग्रीन चालू झालं ते हिरवाला टाकायचं.
येलो चालू राहिलं तर ठेवायला टाकायचं आणि ब्लू चालू राहिलं तर हा टाकायचं आणि रेड चालू राहिलं तर हा टाकायचं कंटिन्यू तसंच आहे मग बाकी सेमच आहे. मग जर आपण याच्यात पण ते फ्लिप मला टाकलं तर मग वापस पडतो नाही मी आता समजायची जेवण होणार तोपर्यंत मुलं खेळत आहे. काय युनो ना काय काय योनो की युनो युनो. अच्छा हा गेम खेळत आहे. खुशी सर्वांना शिकवत आहे. नाही आता झालं प्लॅन चेंज झाला प्लॅन चेंज म्हणते. अच्छा आता साधं झालं कारण मुलांना काही बरोबर आलं नाही येत नाही आहे ते त्याच्यामुळे. येत नाही आहे हां बोला. बरोबर व्हिडिओची एडिटिंग नाही करता येत. हां अजून मम्मी दिसतच नाही आहे. खाऊन ग. कापा कापा बसू का हां काय पाहिजे झालं अगं ताटा पाहिजे तुम्ही पताडे आणायचे वेगळं आपलं डिस्पोजल घासत बसा. हो ब्लॉग लांबपोळी दाखव. लांबपोळी खूपशा लोकांना लांबपोळी नाही सांगत. विदर्भामध्ये लांबपोळी कशी राहते तर ताई दाखवत आहे. हे बघा ही आहे लांबपोळी. लांबी हां मटन चिकन अच्छा हां ही आहे लांबपोळी विदर्भातलं स्पेशल जेवण. त्याचबरोबर आहे मटण. रस्सा त्याचबरोबर आहे हा रस्सा कोणता तरी म्हणते का आणि हा भात राईस. आता स्वयंपाक आणि आता जेवण करणार आहे कारण आता 8 वाजणार आहे. 8 वाजत आहे त्याच्यामुळे. मँगोचा ज्यूस आहे का दीपला ताण लागेल नाही. पुन्हा एक आयटम आहे तिखट सोबत गोड. अच्छा आहे आंब्याचा रस. लांबपोळ्यासोबत आंब्याचा लांबपोळ्या बरोबर आहे सांगा. आंब्याचा रस स्पेशल आहे का जे विदर्भातलं आहे. लांबपोळ्या आवडीनं खातात. लांबपोळ्या सोबत अच्छा कोरड्या पण असतात त्यांच्यासोबत. पापड पापड सध्या नाही बनवले आहे ते असल्यामुळे असं बोलणे तो. अच्छा मी तुम्ही बोल या दोघी बसल्या. छान वाटते ना. इकडलं तरी ताट घे. पीस वाढत आहे ना. अच्छा पीस नाही वाढले होते का. तर हे बघा हे आहे पंक्तिशीर जेवण. मस्त आता खूप छान वाटत आहे आणि तिच्याकडे मोठं अंगण असल्यामुळे प्रांजलीकडे आम्ही मस्त पंक्तिशीर जेवण टाकलेलं होतं. आणि जेवणामध्ये बघा मस्तपैकी म्हणजे मटण तर आहे आणि रस्सा आपला तांबडा पांढरा रस्सा त्याचबरोबर आंब्याचा रस वगैरे सगळं आहे. आणि सगळेजण आता जेंट्स वगैरे बसतील. सगळेच बसलेलो असतो पण आता थोडंसं म्हणजे जागाचा थोडासा प्रॉब्लेम होता आणि सगळेजण एकत्र बसू शकत नाही कारण वाढावंसुद्धा लागतं. तर त्याच्यामुळे सगळे आता जेंट्स वगैरे मुलं वगैरे बसत आहेत. त्यानंतर बघा आम्ही लेडीज म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्रच बसून मस्त मजा करू. आणि हे बघा अशा मस्त पंक्ती वाढलेल्या आहेत. आणि फक्त इथे मटण तुम्हाला ताटामध्ये दिसत नसेल तर यासाठी कारण सगळं म्हणजे ज्यांच्याकडे जेवण असेल ते सरळ सांगतात की आपापल्या फॅमिलीला तुम्ही वाढा चिकन मटण असो कारण की कोणी कोणते पीस खातात कोणी कोणते पीस खातात. मुलांना आणखी असे म्हणजे वेगळे असे पीस हवे असतात. त्याच्यामुळे मग आमचं असं असतं की तुम्ही आता आपापल्या फॅमिलीला आपापल्या मुलांना वाढा जेणेकरून सगळेजण व्यवस्थित जेवू शकेल. तर अशा पद्धतीनं आमचा हा आजचा ब्लॉग आहे. आणि खरंच तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग जरा खूप दिवसानंतर येणार आहे कारण म्हणजे मी तिचा वाढदिवस 1 महिन्याआधी सांगितला. मी ब्लॉग जसा स्टार्ट झाला तेव्हा सांगितलेलं होतं. आणि त्यानंतर मग आम्ही सेलिब्रेशन करायला तिच्याकडे गेलेलो. आम्ही सगळेच फ्रेंड एकमेकींच्या घरी असं सेलिब्रेशन करतच असतो जेणेकरून सगळेजण एकत्र यावं. आणि खूप दिवसांनी अगदी आम्ही चाइल्डहूड फ्रेंड आहोत आणि आता आमची मुलंसुद्धा आता त्या एजमध्ये आहेत की ते सगळेजण म्हणजे मिळून मिसळून राहावं असं आम्हाला वाटतं. आणि सगळ्यांचे मिस्टरसुद्धा मस्त आहेत म्हणजे जेणेकरून आम्हाला कोणालाही मैत्रिणीला कधीही असं वाटत नाही की आणि किंवा ते म्हणत नाही की आज नको जाऊया किंवा तू जा मी जा असं नसतं. ते सगळेजण मिळून मस्त राहतात. आमच्यामध्ये आमचे मिस्टरसुद्धा मिळून राहतात आम्हीसुद्धा आणि आमची मुलंसुद्धा. तर चला अशा प्रकारे आता कोणी शांत आहेत कोणी जरा बोलके आहेत अशा प्रकारे आहेत. आणि त्याचबरोबर आता प्रांजली सगळ्यात जेवण वाढून देते तर तुम्ही
इकडे सुषमासुद्धा जेवण वाढतं आहे आणि अशा प्रकारे मुलं आणि जेंट्स सगळेजण मस्तपैकी शांततेने जेवत आहे. त्यानंतर मग आम्हीसुद्धा जेवलो, पण आमचा व्हिडिओ कोणीही घेतलेला नाही. तर असो, आणि त्यानंतर मग समोरचा ब्लॉग मी आता कंटिन्यू करते आहे आणि तो जसाच तसाच टाकत आहे. मी पूर्ण ब्लॉगसुद्धा तसाच टाकलेला आहे, जशाच तसा, म्हणजे कुठेही एडिटिंग न करता किंवा कुठेही आपला व्हॉइस ओव्हर न देता मी जशाच तसं आमचं बोलणं विदर्भातलं आणि आमचं वागणं, मैत्रिणी जेव्हा गेलेलो तेव्हा कसं आम्ही एकमेकांशी मिळून घेतो, कसं बोलतो, कसं एकमेकांच्या खोड्या काढतो, ते सगळं मी टाकलेलं आहे. ते तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि चला, या आहेत आम्ही विदर्भ आणि विदर्भात मैत्रिणी. तर मैत्रिणी सगळीकडे सारख्याच असतात अख्ख्या जगभरात. तर चला, आता हिचा फ्रेंड आपण सेलिब्रेट करूया आणि हॅपी बर्थडे टू यू म्हणून मी आता हा ब्लॉग मी तर एंड करणार आहे, पण तुम्हाला जसं तसं दाखवणार आहे. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर चला, बाय. चला, पोरं खेळतच आहे अजूनही. घ्या. व्हाईट फॉरेस्ट आणलं, ब्लॅक फॉरेस्ट नेहमीच खातो म्हणून. वाढदिवस 4 महिन्याने नाही करत म्हटलं मी. तर तू तळले ना आमचे सर्व वाढदिवस. आम्ही काढतो. घे ना काप ना. लाव ना कॅन्डल लाव. बरोबर आहे ना, आम्ही तुम्ही जाऊ दिसतंय काढलं. त्याला आपल्या 10:30 होऊन गेल्या, तर घरी जायचं आहे. सोबत आहे रिटर्न गिफ्ट. बाय बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. चला आपापल्या गावाला. चला, आता आहे. चला ना, झालं.